बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाने दिनांक 6 फेब्रुवारी 2025ला एक पत्रक काढलेलं आहे आणि त्या पत्रकानुसार धारावीमध्ये मालमत्ता विभागाच्या ज्या चाळी आहेत, इमारती आहेत, जे वेकंट लँड टेनन्सीचे भूखंड आहेत, त्यावरची घरं आहेत, या सर्व घरांचे, या सर्व जमिनींचे, या सर्व इमारतींचे अधिकार जे आहेत ते DRPकडे वर्ग करण्याबाबत कळवलेलं आहे। मुद्दा असा आहे की त्यांनी म्हटलं आहे की 2021 नंतर जी काही हस्तांतरणाची प्रकरणं या जमिनीच्या घरांबद्दल झाली असतील ती सुद्धा पूर्ववत केली जातील, म्हणजे झालेलं हस्तांतरण रद्द केलं जाईल आणि DRPच्या मंजुरीनंतरच नव्यानं ते हस्तांतरण केलं जाईल। एक पद्धतीने धारावीकरांना अडाणीच्या पायाकडे शरणागत करणं DRPच्या माध्यमातून असा हा प्रकार आहे। या पुढच्या काळामध्ये धारावीतील ज्या झोपडपट्टीतल्या घरं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच धोरण राबवलं जाईल आणि धारावीतले सर्व लोक हे DRPच्या माध्यमातून अदानीकडे सोपवले जातील, अशा पद्धतीचा हा या शासनाचा डाव आहे। शासनाचा हा डाव उलथवून लावण्यासाठी आणि जी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी काढलेलं परिपत्रक रद्द करा ही मागणी घेऊन उद्या आपणा सर्वांना जी नॉर्थ महानगरपालिकेचं कार्यालय प्लाझा थिएटरच्या मागे दादर मुंबई या ठिकाणी 3 वाजता जमायचं आहे आणि हे पत्रक रद्द करावं अशी मागणी करायची आहे। मी ॲडव्होकेट राजेंद्र कोरडे, धारावी बचाव आंदोलनाचा समन्वयक, धारावीतील तमाम नागरिकांना आवाहन करतो की उद्या ठीक 3 वाजता जी नॉर्थ मनपा कार्यालय प्लाझा सिनेमाच्या मागे दादर मुंबई या ठिकाणी अवश्य यावे। धन्यवाद।